आणि थँक्यू. तुमचं प्रेम होतं म्हणे लग्नाआधी आणि ओ ओ ओ. आणि तुम्हाला लग्नही करायचं नव्हतं माझ्यासोबत. तुझ्यासोबत म्हणजे हां म्हणजे म्हणजे कोणासोबतच करायचं नव्हतं. का? विश्वास उडाला प्रेमावरून. हा म्हणजे आता ब्रेकअपच्या फेजमधनं बाहेर यायला वेळ तर लागतोच ना. तुला माहीतच असेल, प्रत्येकाचा पास्ट असतो. तुझा पास्ट नाही आहे? इन्फॅच्युएशन, अट्रॅक्शन वगैरे? नाही ना. का? असावंच लागतं. अगं नाही, तसं नाही. पण आजकालच्या युगात नॉर्मली असतंच ना. म्हणजे मी ॲबनॉर्मल आहे? अरे अरे म्हणजे काय? म्हणजे तुला काय मी एकदम अशी इसवी सन शतकातली एकदम हडप्पा संस्कृतीतली स्त्री वाटली काय? इसवी सन हडप्पा काय म्हणजे? म्हणजे अरे मला अरेंज मॅरेजच करायचं होतं. एवढंसं छोटंसं रिझन आहे माझा पास नसल्यामागे. बरं आहे. छान छान. चला कुठे? वॉक करूया. चालेल. कॉलेजमध्ये असताना मैत्रिणी होत्या, मित्रही होते. खूप मोठा ग्रुप होता आमचा. पण कधी कोणाबद्दल असं फील नाही झालं रे. ए म्हणजे मी ॲबनॉर्मल नाही आहे ना? अरे म्हणजे आता प्रत्येकाचं लाईफ तसं प्रत्येकाचं चॉईस. लग्न झालंय आता, पण तरी मला जमेल ना. काय? तेच माझी लाईफ, माझी चॉईस, थोडंफार. अगं थोडंफार कशाला? हे बघ, मी काय एकदम असा ऑर्थोडॉक्स वगैरे नाही आहे. तुला हवं ना ते सगळं तू करू शकतेस. मी अडवणार नाही तुला. प्रत्येक वेळी अडवणं किंवा टोकणं म्हणजे ऑर्थोडॉक्सच असेल असं नाही आहे हो. काळजीही असू शकते ना. असू शकते. आणि तसंही तुम्हा पुरुषांना आम्हा स्त्रियांपेक्षा अनुभव थोडा जास्तच असतो. कदाचित म्हणून टोकत असाल ना. हो. आणि काय हो, हा मी ऐकलं मला बघायला आलात तेव्हा मला नकार देणार होतात म्हणे. हा माझ्यापेक्षा 4 हात लांब राहणार होतात. मग मला होकार का दिलात? बोला. दिले मन तुला कधी कुठे कसे कळलेच नाही. सिक्रेट आहे हा? नाही. नाही सांगायचं नाही आहे. नाही ठीक आहे. बरं, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलेलो तेव्हा मी तुम्हाला माझ्या एक्सबद्दल, माझ्या ब्रेकअपबद्दल सांगितलं होतं. तरी सुद्धा तुम्ही लग्नाला होकार का दिला? तुमच्या गर्लफ्रेंडचं नाव प्राजक्ता होतं ना? हा? तुला कसं कळलं? म्हणजे मी तिचं नाव सांगितलं नव्हतं. टीवायला एकाच वर्गात होतो आम्ही. एकाच वर्गात? म्हणजे तू माझ्या वर्गात होतीस? हा तुम्ही आमच्या वर्गात होता. काही कळतच नाहीये बाबा मला. अहो बघा, एकदा FY ला नापास झालात, एकदा SY ला नापास झालात, मग आलात ना आमच्या वर्गात. हो ना, म्हणजे मीच तुझ्या वर्गात आलो नाही का? हो. पण मी तुला पाहिल्याचं आठवत नाहीये. घड्याळ छान आहे हा बाकी. हा? वेळ कुठे होता तुमच्याकडे? नाही तुमच्यामध्ये तर प्राजक्ता एके प्राजक्ता, प्राजक्ता दुने प्राजक्ता, फक्त प्राजक्ता 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 बस. मला आवडायचात तुम्ही तेव्हापासूनच.
तुमचं ब्रेकअप झालं तेव्हा कॉलेज मागे एकट्यात रडताना पाहिलंय हो मी तुम्हाला. तेव्हाच जाणवलं की एखादा मुलगा एका मुलीवर काय काय टॉप लेवलचं प्रेम करत असेल यार. आयुष्य नेहमी शिकवत असतं. मग सेकंड चान्स नको का द्यायला. आणि तसंही दूध काढायला छास बी फुके पिताय ना. चला मग नवीन आयुष्याची सुरुवात करूया. काय झालं? काय शोधतेस? थांबा हो. काही हरवलंय का? थांबा ना एक मिनिट. टाडा. मेजर टेप? हो. आता काय समुद्राचा मोजमाप करणार आहेस? बरं मला एक सांगा, एक हात किती फुटाचा असेल? एक हात म्हणजे 1.5 फुटाचा असेल. म्हणजे म्हणजे 4 हात 6 फुटाचे असतील ना. हो. राईट. पकडा अगं पकडा आणि मागे जावा. करायचं काय? मागे जा. अगं अजून मागे. बस का? अजून मागे. बरं जा. मला एक सांगा, 6 फूट म्हणजे किती इंच? 72. ओके, अजून मागे जावा. अजून बस 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 बस. ओके. काय पण चाललंय काय? माझ्यापासून 4 हात लांब राहायचं होतं ना. अगं तू खांद्यावर ठेवा ते आता. बरं आता या मागे. सोडा. अगं तूच म्हणालीस ना सोड.